हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल? मी पण मजेतच आहे. शिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर शिवरात्रीचा उपवास सगळेजण पकडतात, तर मी खूप साध्या सिंपल अशा घरगुतीच साहित्यांमध्ये तयार होणारा साबुदाण्याची रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून सपोर्ट करावा आणि जे ताई भाऊ नवीन असतील ना त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करावं. आणि आज आपण थालीपीठ बनवणार आहोत साबुदाण्याचा आणि बटाट्याचा गोड शिरा बनवणार आहोत. तर दोघी रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये येणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी पूर्ण स्किप न करता बघावा ही विनंती. चला तर मग आता छान अशी रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याच्या थालीपीठासाठी लागणारे साहित्य बघूया. अर्धी वाटी आपण साबुदाणा भिजवून घेतला, एक मोठा आकाराचा बटाटा उकडून घेतला, 2 हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आणि थोडेसे शेंगदाणे भाजून आणि खलबत्त्यात कुटून घेतला. आता आपण छान एका पातेल्यात काढून घेत आहोत. छान असा भिजवून झालेला आहे, बघू शकता मोठा मोठा तयार झालेला आहे भिजून साबुदाणा. त्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. आता आपण छान असा बटाटा किसून घेणार आहोत. खूप इझी आणि तेच खाऊन कंटाळा येतो आपल्याला, तर असं पटकन तेच साहित्य वापरून आपण तव्यावरती पटकन बनवू शकतो. अशी साधी सोपी रेसिपी आहे, बघू शकता. छान असं मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण सगळं मिक्स करून झालेले आहे. तव्यावरती तूप टाकून घेणार आहोत. तुम्ही तेल तूप जे वाटलं ते टाकू शकतात. थोडं मीठ टाकून परत आपण मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने, बघू शकता. व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत. याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी खाऊ शकतात. ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा खूप छान लागते. ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा खूप छान लागतो. अशा पद्धतीने तुम्ही तव्यावरती थापून घ्यायचा. जसे आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने आपण करायचे, थापायचे सुद्धा त्याच पद्धतीने आहेत, बघू शकता. कमी साहित्यात तयार होतात, भांडे न भरता तयार होतात, बघू शकता. छान असे खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेले आहेत. असं पटकन रेडी तयार झालेले आहेत, बघू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, बघू शकता. तुम्ही या हिरव्या मिरच्या ठेच्यासोबत खाऊ शकता, दहीसोबत सुद्धा खाऊ शकतात. बघूयात आपण दुसरं सुद्धा तयार झालेले, खरपूस कुरकुरीत छान असं तयार झालेले आहेत, आतून सॉफ्ट होतात, बघू शकता. तुम्ही नक्कीच या शिवरात्रीला साबुदाण्याऐवजी हे थालीपीठ करून बघा आणि मला नक्की सांगा कसे झाले ते. आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत बटाट्याच्या शिऱ्याची. खूप सोपी, सहज आणि कमी साहित्यात तयार होणारी आहे आणि झटपट तयार होणारी आणि तोंडाला चवच येते. जो रव्याचा खाऊन कंटाळा आला असेल तर त्यांनी नक्कीच असा शिरा करून बघा बटाट्याचा. खूप चविष्ट होतो, दिसायला सुद्धा छान आहे. आता आपण बटाटे उकडून घेणार आहोत. 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे बटाट्याच्या. आता लागणारे साहित्य बघूया. अर्धी वाटी साखर घेतली, 4 काजू घेतले, 4 बदाम घेतले. बटाटा छान सोलून घेत आहोत. बटाटा या पद्धतीने सोलून घ्यायचा. साल काढून घेतल्यानंतर आपण त्याचा मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याला बारीक करून घेतलेला आहे बटाटा. आता आपण तूप टाकून घेणार आहोत. हा शिरा तुपातच बनवला जातो. आता आपण जे सगळं बटाटा बारीक करून घेतलेला तो टाकून घेणार आहोत या पद्धतीने. छान असा तुपात 5 मिनिटं परतून घेणार आहोत, जो की तो उग्र वास निघून जातो बटाट्यातला आणि कलर चेंज होतो आपोआप, त्याचा येलोसर कलर येतो. आता आपण 5 मिनिटं झालेले आहेत. आता त्याच्यात आपण साखर टाकून घेणार आहोत या पद्धतीने. परत मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घेत आहोत.
बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेत आहोत. आता 5 मिनिटासाठी ना छान असं वाफ देऊन घेणार आहोत. आता वाफ देऊन घेतल्यानंतर मग साखरेचं मग छान असं पाणी तयार झालं आणि किती लुसलुशीत तयार झालेला आहे. तोंडात टाकताच पाणी होईल असा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही टेक्स्चर वगैरे सगळंच. काही मेहनत न करता हा झटपट तयार होणारा शिरा आहे. तुम्ही नैवेद्यासाठी उद्या नक्की शिवरात्रीला बनवा आणि मला नक्कीच सांगा कसा झाला ते. तर तुम्ही उपासाला करत असाल तर वेलची पूड किंवा जायफळ टाकत नसाल तर नका टाकू. मी काजू बदामचे काप करून टाकलेत. तुम्ही सुद्धा टाकू शकतात. अशा पद्धतीने आपण हा बटाट्याचा शिरा बनवून घ्या. आता आपण छान असं परत 2 मिनिटासाठी थांबलो होतो. गॅसवरती कमी आचेवर ठेवलेला आहे. आता छान तयार झालेला आहे. आता आपण काढून घेत आहोत. बघू शकता किती छान कलर टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या शिवरात्रीला बनवा आणि स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.